नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि आजची आपली संभाव्य अशी प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर 10 आहे. या ठिकाणी कोणत्या विषयाचा समावेश केलेला आहे पण तर मराठी व्याकरणाचा समावेश केलेला आहे आणि हेच प्रश्न परीक्षेमध्ये काय येणार आहेत, कारण ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवली तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत म्हणजे 2013 पासून 25 पर्यंतच्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आपण काय केलेलं आहे, ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. म्हणून ही परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न पाहूया. काय विचारले पहा. आम्ही कालच गावाहून आलो या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. आता या वाक्यामधलं आम्ही हे जे काही सर्वनाम आहे हे आपल्याला कोणत्या प्रकारचं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिले होते पहा आपल्याला. दर्शक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे, मग या ठिकाणी आम्ही हे कोणतं सर्वनाम आहे तर आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. पण या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा किती प्रकार पडतात तर याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. बघा, खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं की पुरुषवाचक सर्वनामाचे किती उपप्रकार पडतात तर किती उपप्रकार पडतात? 3 पडतात. मग कोणते 3 पडतात तर पहिला आहे पहा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मग प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतो आपण? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. ठीक आहे, मग बघा उदाहरणार्थ मी आहे, आम्ही आहे, आपण आहे, स्वतः आहे, हे काय आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे, आता हे आपण आणि स्वतः प्रथम पुरुषवाचक पण आहेत, द्वितीय पुरुषवाचक पण आहेत, तृतीय पुरुषवाचक पण आहेत, त्याचबरोबर ते आत्मवाचक सुद्धा आहेत. मग त्यांचा वाक्यामध्ये जसा वापर केला असेल त्या पद्धतीने हे लिहायचे आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आपण आणि स्वतः, मी आणि आम्ही हे काय आहेत? फिक्स प्रथम पुरुषवाचक आहेत. त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरली जातात त्याला काय म्हणतो आपण? द्वितीय पुरुषवाचक म्हणतात. मग उदाहरणार्थ पहा, तू, तुम्ही आणि आपण स्वतः. आता या ठिकाणी तुम्हाला सोपं लक्षात ठेवायचं. बघा, आता मी स्वतः बोलतोय ना, मग मी माझ्यासाठी जे सर्वनाम वापरते काय असणार आहे? प्रथम पुरुषवाचक असणार आहे. मी कुणासोबत बोलतोय? तुमच्यासोबत बोलतोय. मग तुमच्या संदर्भात जे सर्वनाम वापरणार आहे तू, तुम्ही असं तुम्हाला जो उल्लेख करणार आहे मी त्याला काय म्हणतात? द्वितीय पुरुषवाचक म्हणतात. आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय बघा तर आपण दोघं बोलतोय पण मी समजा तिसऱ्याच एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला किंवा तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असेल की माझ्या वर्गामधला एक सचिन होता आणि तो सचिन खूप हुशार होता. मग तो हे काय आहे तर हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग लक्षात आलं का? बोलणारा स्वतःबद्दल बोलत असला प्रथम पुरुषवाचक, बोलणारा ज्याच्याशी बोलतोय त्याच्याबद्दल जर बोलत असला तर द्वितीय पुरुषवाचक, आणि तिसऱ्याच गोष्टीबद्दल तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. मग तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे तर तो आहे, ती आहे, ते आहे, हे काय आहेत? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग तुम्हाला प्रथम पुरुषवाचक पण लक्षात ठेवायचंय, द्वितीय पुरुषवाचक पण लक्षात ठेवायचंय आणि तृतीय पुरुषवाचक पण लक्षात ठेवायचंय, कारण परीक्षेमध्ये आपल्याला या तिन्हीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे बघा. काय? अ आ हे स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? मग कंठे, तालव्य, ओष्ठे, मूर्धन्य आपण सांगितलेलं आहे. अ आ हे स्वर कोणते आहेत तर हे कंठे स्वर आहेत. कोणते स्वर आहेत? कंठे स्वर आहेत. आपण तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. तुम्ही म्हणता सर तुम्ही प्रत्येक वेळेस ट्रिक सांगताय, पण खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. काय? KTM DO. ठीक आहे, आता बघा आपण इकडे पाहिलं होतं, इकडं व्यंजन पाहिलं होतं आपण पहा. ठीक आहे, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा गट, त चा गट आणि प चा गट. पण याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणता सर इकडं तुम्ही स्वर सांगितलेच नव्हते. मग स्वर तुम्हाला सांगतो बघा. काय? अ आ, सुरुवातील काय लिहायचे? अ आ, नंतर ई ई, इथं रू, लू आणि उ उ झाले. स्वर सुद्धा झाले. फक्त लक्षात ठेवा अ आ ई ई रू लू उ उ. मग काय विचारलं आपल्याला? अ आ विचारले. मग के म्हणजे काय? कंठे. अ आ, मग अ आ कोणते वर्ण आहेत? कंठे आहेत. टी म्हणजे काय? तालव्य. तालव्य स्वर कोणते आहेत? ई ई आहे. यम म्हणजे मूर्धन्य. मूर्धन्य स्वर कोणता आहे? रू आहे. डी म्हणजे काय? दंते. दंते स्वर कोणता आहे? लू आहे. आणि ओष्ठ्य स्वर कोणता आहे? ओष्ठ्य स्वर कोणता आहे तर तो उ उ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे पुढचं तर हे तुम्हाला आपण अगोदरच सांगितलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. अ आ ई ई रू लू आणि उ उ. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. सहोदर या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.
इथं आपल्याला काय दिलाय, सहोदर हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा संधी विग्रह ओळखायला सांगितलाय. मग सहोदर म्हणजेच काय, सह अधिक उदर. काय, सह अधिक उदर हे काय आहे, सहोदर या संधीचा योग्य असा विग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूया 4 नंबर. मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला, या वाक्यातील शिक्षकांना या शब्दाची विभक्ती ओळखा. कोणत्या शब्दाची, शिक्षकांना या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितली. मग तुम्हाला आपण सांगितलं विभक्ती ओळखायची, तर तुम्हाला सगळ्यात आधी काय बघायचंय की त्या शब्दाला प्रत्यय कोणता लागला हे बघायचंय. मग या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय, तर याला ना हा प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय, ना हा प्रत्यय लागलाय. मग ना हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, सला ते सला ना ते. बघा द्वितीय विभक्तीचा पण आहे आणि चतुर्थी विभक्तीचा पण आहे. तृतीयाचा कट होईल, षष्टीचा कट होईल. मग आता इथं द्वितीय विभक्ती आहे की चतुर्थी विभक्ती आहे हे कसं ओळखणार तुम्ही, कारण सला ते सला ना ते हे प्रत्यय आहेत, द्वितीय विभक्तीमध्ये पण आहेत आणि चतुर्थी विभक्तीमध्ये आहेत. दोन्हीचे प्रत्यय आहेत, सारखे आहेत. मग दोन्ही पर्याय असल्यावर नेमकं ओळखायचं कसं, तर तुम्हाला सिंपल सांगतो. जर वाक्यामध्ये 2 कर्म असले, पहा वाक्यामध्ये जर 2 कर्म असले तर त्याच्यामधलं जे अप्रत्यक्ष कर्म आहे, कोणतं कर्म, अप्रत्यक्ष, हे अप्रत्यक्ष कर्म काय असतं, चतुर्थी विभक्तीमध्ये असतं. कोणत्या विभक्तीमध्ये असतं, चतुर्थी विभक्तीमध्ये अप्रत्यक्ष कर्म असतं. मग यामध्ये बघा, मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. विचारणारे कोण आहेत, मुलं आहेत. म्हणजे कर्ता कोण आहे, मुलं आहेत. प्रश्न विचारण्याची किंवा विचारण्याची क्रिया कोणावर झाली, शिक्षकावरती पण झाली आणि प्रश्नावरती पण झाली. म्हणजे याच्यामध्ये काय आहेत, 2 कर्म आहेत. कोणते, एक आहे प्रश्न आणि दुसरा आहे शिक्षकांना. मग प्रश्न हे काय आहे या वाक्यामधलं, हे प्रत्यक्ष कर्म आहे. प्रत्यक्ष कर्म कोणत्या विभक्तीमध्ये असते, द्वितीय विभक्ती असते प्रत्यक्ष कर्माची. आणि शिक्षकांना मग हे चतुर्थ किंवा हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते, चतुर्थी असते. म्हणून या शिक्षकांना या शब्दाची कोणती विभक्ती आहे, तर चतुर्थी विभक्ती आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. प्रत्यक्ष कर्म असेल तर द्वितीय विभक्ती आणि अप्रत्यक्ष कर्म असेल तर चतुर्थी विभक्ती, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रत्यक्ष कर्म काय असतंय, वस्तुवाचक असतंय आणि अप्रत्यक्ष कर्म हे काय असतंय, व्यक्तिवाचक असतं. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं, व्यक्तिवाचक कर्म कसं असतंय तर ते अप्रत्यक्ष असतंय, त्याची चतुर्थी विभक्ती असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 पहा. राजाज्ञा या शब्दाचा समास ओळखा. काय सांगितलंय, राजाज्ञा हा शब्द दिलाय आणि त्याचा समास ओळखायचा. मग तुम्हाला सांगितलं मी, समास ओळखण्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं असतं, त्या शब्दाचा विग्रह करायचा असतो. त्या सामासिक शब्दाचा काय करायचा, विग्रह करायचा. मग राजाज्ञा या शब्दाचा विग्रह काय होईल, पहा राजाची आज्ञा. काय विग्रह होतोय, राजाची आज्ञा. मग याच्यामध्ये आपण काय समावेश केलं बघा बरं, ची हा विभक्ती प्रत्यय समावेश केला की नाही. ची हा काय आहे, हा विभक्ती प्रत्यय आहे, बरोबर की नाही. कोणत्या विभक्तीमधला आहे हा, तर हा षष्ठी विभक्तीमधला आहे. ची, चा, ची, चे प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये आहेत, षष्ठी विभक्तीमध्ये प्रत्यय आहेत. म्हणून हा कोणता समास आहे, षष्ठी तत्पुरुष समास आहे. खूप सोपं आहे मित्रांनो, समास प्रकरण खूप सोपं आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट काय करायचे आहेत, क्लिअर करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा. इथं बघा कर्मधारय पर्याय आहे. मग कर्मधारय पर्यायामध्ये काय असतंय, तर दोन्ही पद कोणत्या विभक्तीमध्ये असतात, तर ती एकाच विभक्तीमध्ये असतात आणि शक्यतो ही दोन्ही पद काय असतात, प्रथमा विभक्तीमध्ये असतात. त्याला काय म्हणतो आपण, त्याला कर्मधारय समास म्हणतो. ठीक आहे. कर्मधारय तत्पुरुष समास. याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे, ते वारंवार परीक्षेमध्ये विचारलं जातं. नीलकमल, महादेव हे दोन्ही उदाहरणं लक्षात ठेवायचे. यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर उपपद तत्पुरुष समासावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग उपपद तत्पुरुष समास म्हणजे काय, तर ज्या समासाचं दुसरं पद हे धातूपासून बनलेलं व स्वतंत्रपणे न वापरता येणारं असतं, त्याला काय म्हणतो आपण, उपपद तत्पुरुष म्हणतो. मग बघा, पंकज आणि जलद हे 2 उदाहरणं पाठ ठेवायचे. पंकज आणि जलद हे 2 उदाहरणं काय आहेत, उपपद तत्पुरुष समासाचे आहेत. याच्या बाहेर आपल्याला प्रश्न आतापर्यंत विचारला नाही. या 2 उदाहरणावरतीच काय केला जातो, उपपद तत्पुरुष समासावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. या उपपद तत्पुरुषलाच काय म्हणतात, तर यालाच कृदंत तत्पुरुष समास पण म्हणतात. हे पण लक्षात ठेवायचं. नाही तर ते ऑप्शन द्यायचे, जलद या शब्दाचा समास ओळखा, आणि ऑप्शन द्यायचे कृदंत तत्पुरुष. तुम्ही म्हणता सरांनी तर सांगितलं होतं उपपद तत्पुरुष आणि हे कृदंत तत्पुरुष कुठून आलं, मग असं व्हायला नको. म्हणून लक्षात ठेवा, उपपद तत्पुरुष समासालाच काय म्हणतात, कृदंत तत्पुरुष समास सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मग ते सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. आपल्याला पूर्ण माहिती घेऊनच पुढे जायचंय, घाई गडबड करायची नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. 6 नंबर. मुलांनो देशासाठी त्याग करायला शिका. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता काय सांगितलंय, क्रियापदाचा आपल्याला अर्थ ओळखायला सांगितलंय. मग हे स्वार्थी क्रियापद आहे, आज्ञार्थी आहे किंवा विद्यार्थी आहे किंवा संकेतार्थी आहे. तर हे कोणतं क्रियापद आहे, तर हे आज्ञार्थी क्रियापद आहे. का बरं आज्ञार्थी क्रियापद आहे, बघा मुलांनो देशासाठी त्याग करायला शिका. या वाक्यामध्ये काय आहे,
तर या वाक्यामध्ये उपदेश सांगितले नाही. काय सांगितलंय? उपदेश सांगितलंय. मग लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या क्रियापदाच्या रूपावरून पहा आज्ञा, उपदेश, विनंती किंवा प्रार्थना या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणतो? आज्ञार्थी क्रियापद म्हणतो. मग आज्ञार्थी क्रियापदावरून काय काय कळते बघा आपल्याला? आज्ञा कळते, उपदेश कळतोय, प्रार्थना कळते आणि विनंती कळतोय. ठीक आहे, या 4 गोष्टींचा जर बोध होत असेल तर कोणतं क्रियापद असतंय? ते आज्ञार्थी क्रियापद असतंय. स्वार्थी क्रियापद काय असतंय? तर या स्वार्थी क्रियापदावरून केवळ काय होतो? काळाचा बोध होतो. त्याला काय म्हणतो आपण? स्वार्थी क्रियापद म्हणतो. मग उदाहरणार्थ पहा, मी उद्या गावाला जाईल. मी उद्या गावाला जाईल हे कोणतं वाक्य झालं? तर हे स्वार्थी वाक्य झालं किंवा स्वार्थी क्रियापद झालं. त्याच्यानंतर बघा पुढे आहे विद्यार्थी. विद्यार्थी क्रियापदावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग याच्यावरून काय दिसते बघा? कर्तव्य, शक्यता, योग्यता दर्शवली जाते तेव्हा क्रियापद कोणतं असतंय? विद्यार्थी क्रियापद असतंय. उदाहरणार्थ पहा, आपण देशाची सेवा करावी. करावी या क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे प्रत्यय असतात. त्याला काय म्हणतो आपण? विद्यार्थी क्रियापद म्हणतो. आणि संकेतार्थ क्रियापद कधी असतं? जर तरची जर वाक्यामध्ये आठ असेल, जर तू आला तर मी येईल, जर तू जेवला तर मी जेवण करील, असं असतं की नाही निबाडनिबीचं. ठीक आहे, मग जर तरची आठ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? संकेतार्थी क्रियापद म्हणतो. ठीक आहे, मग स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी चारही लक्षात ठेवा. क्रियापदाचे हे 4 अर्थ आहेत. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, वारंवार म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न, या 4ही पैकी पर्यायावरती एक प्रश्न आपल्याला 100% असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे टेस्ट सिरीज सुरू केलेले आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की हे तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील? तर तुम्हाला या उत्तर सूची सहित प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला काय केली जाईल? त्या ठिकाणी पाठवली जाईल किंवा तुम्हाला शेअर केली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधीपासून झालेल्या? तर 2013 पासून 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर ह्या पेपर 1च्या असतील की पेपर 2च्या? मग लक्षात ठेवा, ह्या पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका उत्तर सूची सहित पाठवल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर फ्रीमध्ये आपण याच्यासोबत तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, हे सगळे विषय असतील. त्याचसोबत जे काही आपले शालेय पुस्तकं आहेत, मग ते इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे पुस्तकं, त्याच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स असतील. मग यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स असतील. ठीक आहे, परीक्षेला जाता जाता जर तुम्ही फक्त एवढ्या नोट्स जरी पाहून गेले तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे, आणि एवढे मार्क मिळाले तर तुम्ही काय होताय? पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होताय. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे पहा आपला 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा, गुगल पे, फोनपेचा नंबर कोणता आहे आपला? 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. मग तुम्ही या नंबरवरती 139 रुपये पाठवा किंवा स्कॅनरवरती 139 रुपये पाठवा, काही हरकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? पेमेंट केल्यावर त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे? मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर लक्षात ठेवा कोणता आहे? 77 75 88 12 88 हा आपला काय आहे? व्हॉट्सॲप नंबर आहे. मग या व्हॉट्सॲपवरती तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला काय केलं जाईल? 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल? PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक काय आपला? 7 आहे. काय विचारले पहा? राजाने प्रजेला सुखी केले या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय सांगितलंय?
वाक्यातला प्रयोग ओळखायला सांगितलाय. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रयोग ओळखायला सांगितलाय, आपण चुटकीसरशी प्रयोग ओळखू. ठीक आहे, वाक्यातला काय करायचं आपल्याला, प्रयोग ओळखायचा आहे. मग बघा वाक्यामध्ये बघा प्रयोग ओळखताना सगळ्यात आधी आपल्याला कोण ओळखायचा, वाक्याचा कर्ता ओळखायचा. ठीक आहे, वाक्याचा कर्ता ओळखायचा आणि वाक्याचं कर्म असेल तर कर्म ओळखायचं, कर्म नसेल तर कर्म नाही ओळखलं तरी चालतंय. ठीक आहे, मग बघा सुखी करणारा कोण आहे, राजा आहे. म्हणजे कर्ता कोण आहे, राजा झाला. सुखी करण्याची क्रिया कोणावर झाली, प्रजेवरती झाली. म्हणजे कर्म कोण आहे, तर प्रजा कर्म झालं. ठीक आहे, मग वाक्यामध्ये आपल्याला कर्ता मिळाला, कर्म पण मिळालं. ठीक आहे, लक्षात आलं, कर्ता पण वाक्यामध्ये, कर्म पण आहे. मग हा अकर्मक प्रयोग तर नसणार आहे. ठीक आहे, अकर्मक तर नसणार आहे कारण वाक्यामध्ये कर्म आहे. मग आता दुसरी गोष्ट काय बघायची आपल्याला, तर आपल्याला बघायचं कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आहे का. बघा कर्त्याला प्रत्यय आहे का, बघा इथं ने प्रत्यय आहे. कर्माला आहे का, इथं ला प्रत्यय आहे. मग कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय असला तर तो कोणता प्रयोग असतो, भावे प्रयोग असतो. मग कोणता प्रयोग असणार आहे हा, भावे प्रयोगामध्ये सुद्धा सकर्मक भावे प्रयोग असणार आहे. कोणता प्रयोग असणार आहे, सकर्मक भावे प्रयोग. का, तर कर्ता आणि कर्म दोघांना पण काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे. मग तुम्हाला एवढं सिंपल लक्षात ठेवायचंय, कर्ता आणि कर्माला जर विभक्ती प्रत्यय असला, म्हणजे दोघाला जर विभक्ती प्रत्यय असला तर तो कोणता प्रयोग असतो, सकर्मक भावे प्रयोग असतो. कर्तरी प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा काय असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. बघा कर्त्याला प्रत्यय नसतो त्यावेळेस कोणता प्रयोग असतो, तर कर्तरी प्रयोग असतो. आणि ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो त्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो. ठीक आहे, म्हणजे तिन्ही प्रयोग तुम्हाला लक्षात ठेवायचे, खूप सोपं आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 8. काय विचारले पहा, शाळेची घंटा वाजली तेव्हा, शाळेची घंटा वाजली तेव्हा मुले वर्गात आली, हे वाक्यातील कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा शाळेची घंटा वाजली तेव्हा मुलं काय झाले, वर्गामध्ये आले. थोडासा नवीन बोर्ड असल्यामुळे काय होतं, थोडं वरती गेलं की ते वरून नोटिफिकेशनचं ऑन होतंय. मग बघा इथं काय आहे, तेव्हा मुले वर्गात आली. मग हे कोणतं वाक्य आहे, तर हे मिश्र वाक्य आहे. का मिश्र वाक्य, हे बघा आता इथं बघा, इथं जेव्हा शब्द आहे, जरी दिला नसला तरी तिथं कोणता शब्द आहे, जेव्हा हा शब्द आहे. मग बघा जेव्हा शाळेची घंटा वाजली तेव्हा मुले वर्गात आली, म्हणजे इथं काय केलेलं आहे, जेव्हा हा शब्द लपलेला आहे. जरी त्यांनी दिला नसला तरी तो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो, घ्यावा लागतो. ठीक आहे, म्हणून हे काय मिश्र वाक्य आहे. मग मिश्र वाक्य केव्हा होतं बघा, तेव्हा, जेव्हा, कारण, म्हणून यासारखे बघा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं जे वाक्य असतं ते वाक्य काय असतंय, मिश्र वाक्य असतंय. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतंय बघा, एक वाक्य मुख्य असतंय आणि एक वाक्य काय असतंय, गौण असतंय. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने एक वाक्य काय असतंय, प्रधान असते. प्रधान वाक्य किती असतंय, एकच असतंय. आणि एक वाक्य कसं असतंय, गौण असतंय. हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 9. सदाचार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सांगा. कोणत्या शब्दाचा, सदाचार या शब्दाचा. मग सदाचार म्हणजे काय, तर सदाचार म्हणजे पहा चांगली वर्तवणूक. सदाचार म्हणजे काय, चांगली वर्तवणूक किंवा चांगले आचरण. मग याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल, तर याच्या विरुद्धार्थी शब्द होईल दुराचार. कारण दुराचार म्हणजे काय, तर दुराचार म्हणजे वाईट आचरण. ठीक आहे, लक्षात येतंय, सोपं आहे. सदाचार म्हणजे चांगली वर्तवणूक आणि दुराचार म्हणजे काय, वाईट वर्तवणूक किंवा वाईट आचरण. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अनाचार म्हणजे काय, तर नियमांचं उल्लंघन करून वागणे, त्यालाच काय म्हणतो आपण, अनाचार म्हणतो. सुविचार म्हणजे काय, तर चांगला विचार म्हणजे सुविचार. आणि कुप्रथा म्हणजे काय, तर वाईट चाल किंवा वाईट रीती किंवा पद्धत म्हणजे काय, कुप्रथा. ठीक आहे, सगळे शब्द महत्वाचे आहेत ना. शब्दांचे अर्थ आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. मारुतीची शेपटी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय, मारुतीची शेपटी म्हणजे काय. बघा आता इथं पण आपल्याला कन्फ्यूज केलं त्याने. बघा काय, खूप लांब असणे आणि न संपणारे लांबलचक काम किंवा गोष्ट. मग योग्य उत्तर काय आहे, तर न संपणारे लांबलचक काम किंवा गोष्ट म्हणजेच काय, मारुतीची शेपटी. ठीक आहे, पुढे जाऊया, 11 नंबर. मी उद्या तुमच्याकडे नक्की येईल या वाक्यातील काळ ओळखा. मी उद्या तुमच्याकडे नक्की येईल. येईन वरून काय कळलं आपल्याला, की हा भविष्य काळ आहे. पण बघा इथं भविष्य काळ आहे, इथं भविष्य काळ आहे, इथं भविष्य काळ आहे. मग याच्यामध्ये नेमकं कोणता भविष्य काळ आहे हा, तर याच्यावरून आपल्याला फक्त काय होतोय, साधा काळ आहे. कारण क्रिया फक्त काळाचा बोध होतोय. ठीक आहे, पुढे जाऊया, 12 नंबर. शारदा या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. कोणत्या नाटकाचे, शारदा नाटकाचे. मग याचे लेखक कोण आहेत,
तर गोविंद बल्लाळ देवळ हे काय आहेत? शारदा या नाटकाचे लेखक आहेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे शारदा हे नाटक कशावरती आधारित आहे? मग खूप महत्वाचं आहे, हे कशावरती आधारित आहे? तर हे बालविवाहाच्या समस्येवरती आधारित आहे. खूप महत्वाचं आहे. कोणाचं नाटक आहे हे? गोविंद बल्लाळ देवल यांचं नाटक आहे. ठीक आहे. बाकीचे पर्याय पण खूप महत्वाचे आहेत. राम गणेश गडकरी यांचं कोणतं नाटक आहे? तर एकच प्याला हे काय आहे? राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे. त्याच्यानंतर बघा अण्णासाहेब किर्लोस्करांचे नाटकं कोणते आहेत पहा, तर संगीत शाकुंतल आणि सौभद्र ही दोन अतिशय प्रसिद्ध नाटकं कोणाची आहेत? अण्णासाहेब किर्लोस्करांचे आहेत. आणि विजय तेंडुलकर यांच्यावरती तर आपल्याला 3-4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग विजय तेंडुलकर यांचं प्रसिद्ध नाटक कोणतं आहे? तर घाशीराम कोतवाल आहे. आणि पुढचं शांतता कोर्ट चालू आहे. हे दोन्ही पण काय आहेत? अतिशय महत्त्वाचे त्यांचे नाटकं आहेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे की आपला व्हिडिओ बरेच जण पाहतात परंतु व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहेत. तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. लाईक करणं काय मोफत आहे, त्याच्यासाठी कुठलाही पैसा द्यावा लागत नाही. ठीक आहे. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. मग ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनुपमेय म्हणतो. म्हणजे ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही. अद्वितीय म्हणजे काय? तर अद्वितीय म्हणजे ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्याला आपण काय म्हणतो? अद्वितीय म्हणतो. आणि अथांग म्हणजे काय? तर ज्याचा थांग लागत नाही किंवा ज्याचा तळ लागत नाही, ज्याचा पत्ता लागत नाही त्याला आपण काय म्हणतो? अथांग म्हणतो. मग अथांग कोण असतो? तर अथांग समुद्र असतो, कारण समुद्राचा तळ आपल्याला शोधता येत नाही. ठीक आहे. अपूर्व म्हणजे काय? तर जे पूर्वी कधीही घडले नाही त्याला आपण काय म्हणतो? अपूर्व म्हणतो. मग हे सगळे अनुपमेय असतील, अद्वितीय असतील, अथांग असतील किंवा अपूर्व असतील, हे चारही शब्द आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. वात्सल्य, उड्डाण, गुलामगिरी आणि नदी. मग या ठिकाणी भाववाचक नाम कोणता शब्द नाही? तर नदी नाही. नदी हे कोणतं नाम आहे? तर नदी हे सामान्य नाम आहे, कारण यावरून एका विशिष्ट वर्गाचा किंवा काय होतं? विशिष्ट जातीचा बोध होतो. मग ज्या नामावरून विशिष्ट जातीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. वात्सल्य, उड्डाण, गुलामगिरी हे काय नाव आहेत? तर ही भाववाचक नाम आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15. पक्षी हवेत उडाला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पक्षी हवेत उडाला. सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद, द्विकर्म किंवा संयुक्त. बघा फक्त उडाला एवढंच क्रियापद आहे, मग हे संयुक्त तर नाहीच. पक्षी हवेत, बघा उडणारा कोण आहे? उडणारा पक्षी आहे. पक्षी कोण झाला इथं? कर्ता झाला. बरोबर, कर्ता झाला. मग कर्म कोण आहे बघा बरं या वाक्यामध्ये? कर्म. उडण्याची क्रिया कोणावर घडली? तर उडण्याची क्रिया सुद्धा कोणावर घडली? पक्षावरतीच घडली. म्हणजे कर्त्यापासून निघणारी क्रिया काय झाली? कर्त्यावरच थांबली. म्हणजे हे वाक्यामध्ये कर्म नाही. काय आहे? कर्म नाही. मग ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्याला आपण काय म्हणतो? अकर्मक क्रियापद म्हणतो. कोणतं म्हणतो? अकर्मक क्रियापद. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर. तू काही लहान नाहीस, समजलास? हे वाक्य कोणत्या प्रकारच्या अर्थाचं आहे? आता काय विचारलंय? हे वाक्य कोणत्या प्रकारच्या अर्थाचं आहे? म्हणजे वाक्याचा प्रकार विचारला अर्थाच्या दृष्टीने. ठीक आहे. मग बघा होकारार्थी आहे, नकारार्थी आहे, प्रश्नार्थी आहे की विधानार्थ? बघा वाक्यात कुठं प्रश्न दिलाय का? नाही. म्हणजे प्रश्नार्थक तर नाहीच. ठीक आहे. मग बघा तू काही लहान नाहीस. नाहीस या शब्दावरून इथं काय दिलं आपल्याला? नकार दिसतोय. काय दिसतोय? नकार. मग ज्या शब्दामध्ये नकार असतो त्याला आपण काय म्हणतो? नकारार्थी वाक्य म्हणतो. काय म्हणतो? नकारार्थी वाक्य म्हणतो. नकारार्थी वाक्यालाच अजून काय पर्याय आहे? त्यालाच काय म्हणतो? अकरणरूपी वाक्य सुद्धा म्हणतो ना. हे पण लक्षात ठेवायचं. नकारार्थी वाक्यालाच काय म्हणतात? अकरणरूपी वाक्य म्हणतात. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला या नकारार्थी ऐवजी बऱ्याच वेळेस अकरणरूपी हा पर्याय सुद्धा दिला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया 17 नंबर. झाड या नामाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते होईल? झाड हे नाम दिले आपल्याला आणि याचं सामान्य रूप काय होईल? मग बघा सामान्य रूप म्हणजे काय? तर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला काय म्हणतो आपण? सामान्य रूप म्हणतो. मग झाड या शब्दाला जर आपण विभक्ती प्रत्यय लावला तर काय होईल? झाडावर किंवा झाडाला. मग इथं झाडा हे काय आहे? सामान्य रूप आहे. कुठे झाडा? बघा पर्याय क्रमांक 2 आहे झाडा. ठीक आहे. हे सामान्य रूप आहे. आणि झाडांना बघा तुम्ही म्हणता सर झाडांना हा शब्द सुद्धा विभक्ती प्रत्यय लागून बरोबर आहे. पण बरोबर आहे, पण हा कसा शब्द आहे? हा अनेक वचनी शब्द आहे. कोणता? अनेक वचनी. मग जर असं विचारलं असतं आपल्याला की झाड या नावाचे अनेक वचनी सामान्य रूप कसं होईल, तर मग याचं सामान्य रूप झालं असतं झाडा. ठीक आहे. हे झालं असतं सामान्य रूप. पण हे कशाचं आहे? अनेक वचनी नामाचं आहे. एक वचनी नामाचं काय होईल? झाडा होईल. ठीक आहे. हा फरक
म्हणजे मराठी व्याकरणामध्ये बारीक बारीक गोष्टीमध्ये फरक असतो, तो तुम्हाला ओळखायचा असतो. आणि तुम्ही जर हा फरक ओळखायला शिकले तर तुम्ही मराठीमध्ये 30 पैकी 29 मार्क 100% घेऊ शकता. त्याच्यासाठी मित्रांनो आपला कोर्स जॉईन करा. तुम्हाला 100% या ठिकाणी काय होणार, मराठीमध्ये 28 किंवा 29 मार्क 100% पडणार. का तर आपण त्यामध्ये प्रत्येक बारकावा काय स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे. पुढे जाऊया बघा. 18 नंबर बघा, पुन्हा गुगली प्रश्न आहे. काय विचारलंय, बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. कशाचं, बोका या शब्दाचं. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, बोका म्हटलं इथं मांजर पण ऑप्शन आहे, मग मांजर पण होऊ शकतं, पण नाही. बोका या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर भाटी आहे. काय आहे, भाटी आहे. मांजर हा शब्द काय आहे, मांजर हा शब्द नपुसक लिंगी आहे, हे लक्षात ठेवा. कोणता आहे, नपुसक लिंगी आहे. म्हणजे आपण बोक्याला पण मांजर म्हणतो, भाटीला पण मांजर म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुमचे कोणते 2 विषय शिकवले जातील, तर त्या ठिकाणी महा टीईटीचे सगळ्यात महत्त्वाचे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 अतिशय महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी काय केले जातील, शिकवले जातील. बॅचचं स्वरूप काय असेल, तर या दोन्ही विषयाचे काय असणार आहे, प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय असतील, लेक्चर असतील. मग याच्यामध्ये अगदी बेसिक गोष्टी असतील, ॲडव्हान्स गोष्टी असतील, अपवाद असतील, त्याचबरोबर स्पेशल नोट्स दिल्या जातील तुम्हाला या दोन्ही विषयाच्या. आणि प्रत्येक प्रकरणानुसार दोन्ही विषयाची तुम्हाला काय केली जाईल, ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. म्हणजे बघा, तुमच्या इथं बेसिक गोष्टी क्लिअर केल्या जातील, इथं तुमची रिव्हिजन होईल आणि इथं तुम्ही शिकलेल्या या गोष्टींचा सराव सुद्धा होईल. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढं केलं, आपला कोर्स केला, तर 60 पैकी तुम्ही या ठिकाणी काय 50 पेक्षा जास्त मार्क आपण 100% मिळवू शकता. आणि कोर्स करण्यासाठी, ह्या 2 विषयाचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील माहिती आहे, फक्त 8 दिवस पाहिजेत. 8 दिवसामध्ये तुम्ही एवढा सगळा अभ्यास करू शकता. ठीक आहे. किती दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये. कारण बरेच जण विचारतात की सर आता वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, आता फापट पसारा करण्यापेक्षा काय करा, मोजक्याच विषयाकडे लक्ष द्या, जे विषय आपल्याला परीक्षा काय होतील, पास करून देतील. ठीक आहे. कारण जर इथं तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क पडले, तर बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला अगदी सरासरी म्हणजे 10-10, 5-5 मार्क पडले तरी तुम्ही काय होतं, परीक्षा पास होऊन जात आहे. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, तर हे दोन्ही विषय काय आहेत, परीक्षेमध्ये पेपर 1ला आणि पेपर 2ला, म्हणजे दोन्ही टीईटी परीक्षेसाठी हे दोन्ही विषय कसे आहेत, अनिवार्य विषय आहेत. म्हणून तुम्हाला हे काय कोर्स आपला दोन्ही विषयासाठी किंवा दोन्ही पेपरसाठी आपला एकच कोर्स आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती, 2 विषयाची मिळून 1000 किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले, तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 499 रुपये. बघा, 499 रुपयामध्ये जर तुम्हाला 50 मार्क पडत असतील, तर 1 मार्क तुम्हाला किती रुपयाला पडतोय, 10 रुपयाला मार्क पडतोय. बघा, म्हणजे एवढ्या स्वस्तामध्ये आपण कोर्स तुम्हाला लावलेला आहे. मग हे पेमेंट कुठे करायचं किंवा आपला कोर्स कुठं असणार आहे, तर त्याच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डायरेक्ट पेमेंट केलं तर तुम्हाला 499 अधिक 24 रुपये इतर चार्जेस बरोबर किती, 523 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतंय. त्याचबरोबर बऱ्याच जणांना काय होतं, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही, मग त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेला पैसे पाठवले तरी चालेल. 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपये पाठवायचे आहेत. मी तुम्हाला काय करेल, स्वतः कोर्सला तुम्हाला जॉईन करेल. ठीक आहे. मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये करा किंवा त्या नंबरवरती करा, काही फरक पडत नाही, दोन्ही आपलेच आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला पेमेंट केल्यावर काय करायचं आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे 77 75 88 12 88 या नंबरवरती, की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. तुम्ही फोनपे केलं तर मी स्वतः तुम्हाला कोर्सला जॉईन करेल, आणि जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही आपोआप काय होता, कोर्सला जॉईन होत आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलं बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. बघा, हा जो शब्द आहे ना, हा शब्द परीक्षेमध्ये आपल्याला आतापर्यंत नक्की 4 वेळेस विचारले. मग कोणता शब्द शुद्ध यापैकी, तर परीक्षा हा शब्द शुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं, या ठिकाणी पहिली वेलांटी वाटते, पण तशी नाही. लक्षात ठेवा, इथं कोणती वेलांटी असते, दुसरी वेलांटी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, ह्या परीक्षा या शब्दाचा विग्रह सुद्धा आपल्याला विचारला जातो, म्हणजे संधी या प्रकरणामध्ये. मग परीक्षा या शब्दाचा विग्रह काय होतो पहा, तर परी अधिक इच्छा हा काय होतो, याचा विग्रह होतो. मग इथं बघा, इथं काय आहे, इथं पहिली वेलांटी आहे, हे लक्षात ठेवा. परंतु संयुक्त शब्द ज्यावेळेस लिहितो आपण, त्यावेळेस परीक्षा म्हणजे या ठिकाणी दुसरी वेलांटी आपल्याला द्यावा लागते. पुढे जाऊया. 20 नंबर.
दुसऱ्यावर विसंबून असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे. दुसऱ्यावर विसंबून असणाऱ्याला आपण काय म्हणतो, तर त्याला परावलंबी म्हणतो. जो स्वतःच्या गरजा किंवा कामा स्वतः करतो त्याला आपण काय म्हणतो, स्वावलंबी म्हणतो. ठीक आहे. आणि कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे काय, केलेले उपकार विसरणारा किंवा उपकाराची विसरणारा किंवा उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्याला आपण काय म्हणतो, कृतज्ञ म्हणतो. ते पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया 21 नंबर. दुहिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. दुहिता या शब्दाचा कालच सांगितलं तुम्ही कोणता आहे, तर मुलगी. दुहिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, मुलगी आहे. मग दुहिता म्हणजेच मुलगी, त्यालाच आपण कन्या म्हणतो किंवा आत्मजा म्हणतो, तनया म्हणतो, सुता म्हणतो आणि नंदिनी म्हणतो. हे सगळे शब्द काय आहेत, मुलगी या शब्दाचेच समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द पण लक्षात ठेवा. भार्य आहे, बायको आहे आणि कलत्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माता, आई, जननी, माऊली, बहीण, भगिनी म्हणतो, हे तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. मग हे सगळे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. विशेषतः बहीण आणि पत्नी या दोन गोष्टीवरती आपल्याला, बहीण, पत्नी, भाऊ आणि नवरा या चार नातेसंबंधावरती आपल्याला समानार्थी शब्द भरपूर विचारले जातात. पुढे जाऊया 22 नंबर. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. मग विस्मय म्हणजे काय, तर विस्मय म्हणजे आश्चर्य. मग आश्चर्य हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे, तर हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. मग ज्या ठिकाणी बघा अजब, आश्चर्यकारक किंवा चमत्कृतीपूर्ण गोष्टींच्या वर्णनातून अद्भुत रस निर्माण होतो आणि त्याचा स्थायी भाव काय आहे, विस्मय. विस्मय म्हणजेच काय, आश्चर्य हा काय आहे, अद्भुत या रसाचा स्थायी भाव आहे. पुढे जाऊया 23 नंबर. हत्ती या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते. कोणत्या शब्दाचं हत्ती, ऑप्शन काय दिलेत बघा, हत्या, हत्ती, हत्तीने, हत्तींना. मग इथं हत्ती शब्दाचं अनेक वचन सुद्धा काय आहे, हत्तीच आहे. म्हणजे हत्ती हा शब्द एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्ही ठिकाणी कसा आहे, सारखाच आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया 24 नंबर. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या ओळीतील अलंकार ओळखा. मग बघा तुम्हाला आधी पण सांगितलं मी, जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द आले तर डोळे झाकून लिहून टाकायचं. तिथं कोणता अलंकार असतो, उत्प्रेक्षा अलंकार असतो. मग उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर जेव्हा वाक्यात हे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली असते तेव्हा काय होतो, उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकार ओळखायचं तुम्हाला सोपं सांगतो. वाक्यामध्ये बघा जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे जर शब्द दिसले वाक्यामध्ये कुठे बी, मग ते मध्ये असो, शेवटी असो, कुठेही असो, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे शब्द दिसले की डोळे झाकून लिहून टाकायचं उत्प्रेक्षा अलंकार. ठीक आहे. बघा आता इथं कोणता शब्द दिसला होता आपल्याला, जणू हा शब्द दिसला होता. मग मी तोच तुम्हाला सांगितलं होतं, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे शब्द दिसले की लिहून टाकायचं उत्प्रेक्षा अलंकार होतो. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25. अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. तो म्हणाला परंतु त्याचे बोलणे कोणी ऐकले नाही. मग परंतु हे काय आहे, सॉरी, तर परंतु हे काय आहे, अरे बाबा जाणावरती, परंतु हे काय मित्रांनो या ठिकाणी असं आपल्याला विचारलेलं आहे. मग परंतु हे काय आहे, तर हे उभयान्वयी अव्यय आहे. काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. मग उभयान्वयी अव्यय काय करतं पहा, तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी किंवा जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग उभयान्वयी अव्ययाचं काम काय असतंय, दोन वाक्य जोडायचे. बघा तिथं तो म्हणाला त्याचे बोलणे कोणी ऐकले नाही, हे दोन वाक्य जोडण्याचं काम काय केलंय, परंतु या शब्दाने केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दोन शब्द सुद्धा, म्हणजे समजा मी काय म्हटलं, राम आणि श्याम, राम आणि श्याम म्हणा किंवा तुम्ही लक्ष्मण म्हणा. ठीक आहे, राम आणि श्याम. मग या ठिकाणी आणि याने सुद्धा काय केलंय, दोन शब्द जोडलेत, म्हणून हे सुद्धा आणि हे सुद्धा काय आहे, तर ते सुद्धा उभयान्वयी अव्यय आहे. मग उभयान्वयी अव्यय काय करते, दोन शब्द जोडतोय किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करते. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. काय विचारलंय बघा, समुद्र या शब्दाचा, समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता. मग पहा रत्नाकर आहे, अर्णव आहे, सरिता आहे आणि सिंधू आहे. मग यापैकी योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि प्लीज एक लाईक करा. आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.